एरवी कोणत्या मंदिरात किंवा सार्वजनिक बाप्पांचं दर्शन घेताना शरद पवार हे फारसे दिसत नाहीत। आता मात्र त्यांची जी लगबग पाहायला मिळाली ते लालबागच्या राजाचं दर्शन घेताना, आणि चर्चांना एकच उदाहरण आलं, तरुण विरोधकांनीही टीका करण्याची संधी सोडली नाहीये। पाहूया। सर्वसामान्य भक्तांची लालबागच्या राजाला अलोट गर्दी असते, तसंच सेलिब्रिटी आणि नेते मंडळींचीही मांदियाळी असते। याची सवय असलेल्या लालबागच्या राजालाही आज मात्र नक्की आश्चर्य वाटलं असेल। शरद पवार खुद्द राजाच्या दर्शनाला पोहोचले। त्यांच्या सोबत होते जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे। पवारांनी याआधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं, ते मुख्यमंत्री पदावर असताना। त्यामुळे पवारांच्या आताच्या या दर्शनात भाजपला मात्र ढोंगीपणा दिसतोय। निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। पवारांनी गणपतीचं दर्शन घेतल्याचं सहसा कुणाला आठवत नाही। याआधी पुण्यात पवारांनी मांसाहाराचं कारण देत दगडूशेठचं बाहेरून दर्शन घेतलं होतं। त्यावर मनसेनं पवार नास्तिक असल्याची टीका केली होती। पवार नेमकं कोणत्या देवाला मानतात यावर एबीपी माझाच्या माझा कट्टामध्ये बोलताना पवार काय म्हणाले ते ऐका। बरेच जण अध्यात्म, देवधर्म अशाकडे जातात, तर तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की अरे आता कुठल्या तरी बाबाचा धावा करावा, काहीतरी अंगारा धुपारा लावावा, काहीतरी करावं? दोन मंदिरात जातो, एक पंढरपूरला आणि एक बारामतीला, एक कन्हेरी म्हणून गाव आहे। पवारांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनावर भाजप टीका करत असतानाच भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अमित शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि विनोद तावडेंसह भाजपचे नेते होते। अमित शहा दरवर्षी राजाच्या दर्शनाला येतात, पण तरीही संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकेची संधी सोडली नाही। क्या ये हमारा लालबाग का राजा का भी उत्सव, लालबाग के राजा गुजरात पे तो नहीं लेके जाएंगे, ये कुछ भी कर सकते हैं। कल बोलेंगे लालबाग का राजा का निर्माण भी हमने किया। खरं तर लालबागच्या राजाच्या चरणांशी व्हीआयपींचा राबता नेहमीचाच। यावर्षी बाप्पा विराजमान होताच पहिली आरती करण्याचा मान उद्धव ठाकरेंनी मिळवला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही उद्या राजाचं दर्शन घेणार आहेत। हे दरवर्षीच असलं तरी निवडणुकीच्या तोंडावर या दर्शनाला महत्त्व प्राप्त झालंय। लालबागच्या राजाच्या आशीर्वादानंतर निवडणुकीत प्रजा कुणावर प्रसन्न होणार हे जास्त महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।